दुःखाचा अंकुश असो सदा मनावर, हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो आणि चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला 1000 बोटं असोत, असं आधुनिक पसायदान देणारे नेमाडे दादा आज आपल्यासोबत आहेत. दादा, तुमची ओळख करून देणं किंवा तुमच्याविषयी बोलणं याची गरज नाही, पण गंमत अशी आहे की आपल्याकडे एक पुरातन म्हण आहे की माणसांमध्ये युद्ध झालं त्याला कारणीभूत म्हणजे जर, जमीन और जोरू अशी 3 कारणं होती. आता आधुनिक काळात जर, जमीन, जोरू आणि नेमाडे असं एक 4थं कारण आहे, ज्याच्यावर माणसांचे वाद होतात आपापसात. मराठी माणसाचं वर्गीकरण 2 गटांमध्ये केलं जातं, एक नेमाडपंथीय आणि दुसरे नेमाडेंचे विरोधक. अशा पार्श्वभूमीवरती लोकमत सारखं एक असं दैनिक की जे पहिल्यांदा गावखेड्यातल्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व, ज्याचं नाव पहिल्यांदा, ज्याने वृत्तपत्र ज्याच्या घरात कधी आलं नाही, त्या माणसाचं पहिल्यांदा नाव ज्या वृत्तपत्रात आलं ते वृत्तपत्र म्हणजे लोकमत होतं. आणि म्हणून हे लोकमत अगदी घराघरात गेलं. जिथे वाचनाची परंपरा नाही अशा माणसांपर्यंत ते गेलं. अशा लोकमतचा जीवनगौरव तुम्हाला मिळालाय. तुम्हाला काय वाटतं दादा? सुरुवातीलाच मी आतापर्यंत जे पाहत होतो, लोकमत पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाला, लोकमत पुरस्कार ज्यांना ज्यांना मिळाला त्या सगळ्यांशी माझा चांगला परिचय आहे. आणि मला अत्यंत आनंद वाटला की निवड समिती इतकी चांगली असू शकते की जे चांगलेच लोक निवडतात, हे मला पहिल्यांदा वाटलं. कारण आतापर्यंत माझा अनुभव एकतर हे वाईट असतात किंवा ते वाईट असतात, पण आज दोन्ही चांगले आले. आणि ही एक लोकमतनी चांगली प्रथा सुरू केलेली दिसते. थोडक्यात ही एक आनंदाची अशी एक घटना आहे. विशेषतः लोकमतचे विजय बाविस्कर, अतुल कुलकर्णी, मनोज जे परवा येऊन गेला भेटले, चंद्रकांत कुलकर्णी, दर्डा परिवार यांचाही माझा आधीपासूनचा संबंध आहे. मी औरंगाबादला 17-18 वर्ष होतो. आयुष्यातला सगळ्यात काळ म्हणजे अगदी आमच्या जन्मभूमीतूनही काढला एवढा मी औरंगाबादमध्ये काढला आहे. तेव्हा लोकमत जेव्हा सुरू झालं तो अत्यंत आनंदाचा आमचा क्षण होता. कारण त्यावेळी संबंध मराठवाड्यात आणि एकूण महाराष्ट्रातच अतिशय जातीवादी असे एक वृत्तपत्रांची एक परंपरा होती. आपल्याकडे ती अतिशय जिवंत अशी परंपरा आहे आणि ती लोकमतनी मोडून टाकली. आजही तुम्ही पाहाल महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले, सगळ्या थरातले लोक आपल्याला या पुरस्काराच्या यादीत दिसतील. ही परंपरा आपली मूळची होती, ती दुर्दैवाने मध्ये नव्हती. आणि लोकमत जेव्हा सुरू झालं तेव्हा सगळे लोकमतची मंडळी आमच्याबरोबर गप्पा मारणारी होती. मी स्वतः तिथे जर्नलिझमचा एक कोर्स घेत होतो, शिकवत होतो. त्यामुळे बाबा दळवी भेटत होते. दर्डा परिवारांशी आमचा परिचय होता. पण आनंदाची गोष्टी दुर्दैवाने मला ते सोडावं लागलं आणि मी गोव्याला गेलो आणि नंतर मग संबंध तुटला. तो आज पुन्हा येतो आहे, ती मला अत्यंत आनंदाची अशी गोष्ट वाटते. आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की आता जे काही लेखक आपण पाहिले की 12-13 लेखक होते, सगळे मोठमोठे लेखक आहेत, चांगलेच मोठे होतील ते. पण मला असं वाटतं की त्यांनी शक्यतो पुरस्कार संपल्यावर लगेच खूप लिहायची घाई करू नये, थांबावं. आणि दुसरा पुरस्कार लगेच मिळेल याची पण खात्री नसते. म्हणून फार काही आपला दुसऱ्याला गेला तरी, आपल्यापेक्षा खराब माणसाला गेला तरी चालेल, पण कमी लिहावं अशा मी मताचा आहे. त्यामुळे आता आपण जे म्हणालात की किती वेळ लागतो वगैरे, याला आपल्या मी आता मला खूप बोलायची सवय प्रोफेसर असल्यामुळे, पण मी थोडक्यात असं सांगेन की आपल्याला जे 2 मेंदू आहेत, डावा आणि उजवा, तर डावा मेंदू हा भाषेचं काम करतो आणि तो वैचारिक काम करतो. उजवा मेंदू हा भावनिक काम करतो आणि तो आताच्या परिस्थितीच्या बाहेर जायचा प्रयत्न करतो. आणि या दोन्हीमध्ये एक समन्वय साधणं फार कठीण असतं. कारण एकतर आपण फार वैचारिक होतो, चांगले कपडे घालणं वगैरे, टाय सूट वगैरे हे ते घालून फिरणं, हे या डाव्या मेंदूचं काम असतं. चांगली भाषा बोलणं,
प्रेमाने बोलणं किंवा अत्यंत फालतू अशा आदराने बोलणं कोणाशी, हे सगळं डाव्या मेंदूमुळे होतं. उजव्या मेंदूमुळे काय होतं, हे सगळं बेकार आहे, हे काय मूर्ख माणूस आहे, काय शिकवतोय हा, काय बोलतोय हा, काय चालवलं आहे, असं एक उजवा मेंदू कायम काम करत असतो. आणि या दोन्हीमध्ये समन्वय साधणं हे लेखकाचं काम असतं, की आपला मेंदू उजवा जो असतो तो नेहमी भावनिक आणि काय म्हणतात नेणीवांचा असतो. की आत्तापर्यंत आपण, तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंतचं तुम्ही वाचत असाल तर माणूस हा अजूनही हंटर गॅदररच आहे. म्हणजे शिकारीच्या काळात जो होता तसाच आहे, काही फरक झालेला नाही. आज रोजचं तुम्ही पाहाल दर 2-3 मिनिटांनी बलात्कार होतात या देशात, आपल्याकडे खून होतात, 15-15 वर्ष पत्ता लागत नाही. आणि अत्याचार, खून, अच्छे दिन यालाच म्हणतात. तर हे असे अच्छे दिन आपल्याले आहेत आणि याच्यावर आपल्याला काही करता येत नाही. तर लेखकांचं हे काम असतं की अशा वेळी हा उजवा मेंदू आपण वाढवला पाहिजे. वाढवला म्हणजे वापरला जास्त पाहिजे. हे असं नीट वागणं, सगळ्यांची नीट बोलणं, चांगलं म्हणणं सगळ्यांना, आणि एकूण हा राष्ट्रीयता किती चांगली आहे. सगळ्यात खराब गोष्ट हल्ली राष्ट्रीयताच आहे. धर्म आणि राष्ट्रीयता या दोन गोष्टींच्यामुळे आपलं नुकसान होतं सगळ्या जगाचं. मी पाकिस्तानात गेलो आहे, चीनमध्ये गेलो आहे आणि सगळे अतिशय चांगले लोक आहेत, आपल्यासारखेच गरीब, पाठीशी एक मूल, कडेवर एक मूल घेऊन कामावर जाणाऱ्या बाया पाकिस्तानात पाहिल्या आहेत. चीनमध्ये आपल्यासारखेच लोक, की ते आपल्या साड्या कसा पाहायला आमच्याजवळ आले, कशा नेसतात बाया, कसं त्याच्यातून काम कसं होतं, मग आम्ही किती काम करतो असं म्हणणाऱ्या अशा गरीब सगळे लोक. सरकार वाईट असतात, राष्ट्र वाईट असतं आणि ते यांच्यात झुंजी लावून भानगडी करत राहतं. लोक चांगलेच आहेत. तर हे लेखकांनी, विशेषतः आजचे जे 13 लेखक आहेत त्यांना मी सांगेन की आपण ह्या भानगडी तोडून नेहमी उजव्या मेंदूकडे काम करावं आणि हे तोडत राहावं. या सगळे धर्म, राष्ट्रीयता, या भानगडी बिलकुल मानायच्या नाहीत, याच्या पलीकडे जावं. पण आणखी एक अशी गोष्ट आहे, मी सांगितलं मी प्रोफेसर असल्यामुळे मला थांबता येत नाही, की कुठेतरी घंटा झाली तरच मी बंद करतो अशी परिस्थिती आहे. तर आता स्वतः मी संपवतो, आलंच आहे डोक्यात. तर ही आपला जो विषय चालला होता की हा, यांच्यात एक चौकट असते कशी, की फार उजवीकडे जाऊ नको असा डावा मेंदू त्याला सांगत असतो, आपलाच असतो तो. पण एकमेकांच्यात एक अशी साखळी असते, तशी ती साखळी एकमेकांना जोडून असते. पूर्ण वैचारिकही नाही होत माणूस, पूर्ण भावनिकही होत नाही, दोन्हीमध्ये चाललेलं असतं काही ते सारखं. ही साखळी त्याला ताणत असते, ती साखळी त्याला ताणत असते. की तेव्हा एखादा शब्द काही वेळ, अरे असं घाणेरडं बोलत जाऊ नकोस, असं दुसरा मेंदू त्याला सांगतो. पण दुसरा मेंदू मग थोड्या वेळ म्हणतो, काय मूर्खासारखं इतकं सभ्य बोलतोय, जरा की एखादी शिवी दे, असं पण चालतं. असं हे सगळं चाललेलं असताना ही जी चौकट तयार होते, ही चौकट अतिशय महत्त्वाची असते. आणि ही चौकट पाळणं आणि त्याच्यातल्या बरोबर बॅलन्स ठेवणं आणि आपलं संवेदन ह्या सगळ्या घडताय त्या वास्तवाशी जोडणं आणि त्याच्या पुढे जाणं आणि यातलं वाईट काय ते फेकत राहणं आणि लोकांना योग्य ते शिकवत राहणं. म्हणजे त्याच्या लेखकालाच कळतं ते कसं सांगावं ते, की गालिबने म्हटल्याप्रमाणे की शिव्याच अशा द्याव्या की आपण ज्याला शिव्या देतोय त्याला त्या कळता कामा नये. असं गालिबने म्हटलंय. हे उर्दूत म्हटलेलं आहे, हे मला फार आवडतं. गालिब एक सगळ्यात मोठा कवी आपल्याकडचा, आणि हे मला अत्यंत आवडतं की आपण शिव्याच द्यायच्या, पण त्या अशा द्यायच्या की त्याला कळता कामा नये की आपल्याला शिव्या देतोय. असं हे लेखकाचं काम असतं. आणि त्याच्यासाठी एक शैली एक शोधावी लागते, कोणते शब्द वापरावे, कोणते नाही, कोणत्या पद्धतीने आपण नेमकं बोलावं. आता मगाशी आपल्या बाई बोलून गेल्या की मोठं काम आहे त्यांचं, की स्त्रियांचे जे काही वाईट परिस्थिती अशी आलेली आहे. आता हे लेखकांनी कसं मांडायला पाहिजे, तर आमचा पांडुरंग सांगवीकर वर्गात जेव्हा जातो, खेड्यातून जातो, वर्गात 8-10 मुलं आणि 50-60 मुली असतात. तर तो मुलींच्याकडे पाहतो, किती सुंदर सुंदर दिसतात ह्या, यांना लहान लहान बाळं होतील, लहान लहान, आपल्याला काहीच होणार नाही. आता हे फेमिनिझमचं उदाहरण आहे की पुरुषाला काय होतं, काहीच होत नाही, पण बायाच सगळं होतात. तेच आपल्या इतिहास. मी याच मुद्द्यावर तुमच्याकडे येतोय दादा. तुमच्या कादंबरीतल्या स्त्रिया हा पण एक टीकेचा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि फेमिनिझम जो आला, पण नेमाडेंच्या साहित्यातल्या स्त्रिया, म्हणजे ती चांगदेव चतुष्ट असेल किंवा कोसला असेल, याच्यामध्ये नेमाडे स्त्रियांची हेटाळणी करतात, टिंगलटवाळी करतात आणि स्त्रीवादाकडे नेमाडे अत्यंत उपरोधिक बघतात. तुम्हाला काय वाटतं दादा?
हे म्हणजे वरवर वाचणाऱ्याला हे बरोबर आहे, असंच मी करतो. म्हणजे मी सांगितलं की त्याला कळू नये अशाच शिव्या द्याव्या, तसं हे आहे की काय असतं. आता मी माझ्या हिंदूमधल्या बाया सांगतो. आमची मूल होत नव्हतं म्हणून मानलेली, पण दुर्दैवाने तिलाच मग संन्यासिनी व्हावं लागतं आणि ती मग इकडे तिकडे तिरोनी हत्या ती तिकडे काबूलमध्ये जाते. असं मानवाचं आमच्या उदाहरण आहे एकच. ही एक होई. आता एक उदाहरण. दुसरं एक शेतकरी घराला तुम्हाला माहिती आहे विषय, इंग्रजांनी इतकं लुटलं आपल्याला. म्हणजे इंग्लंडमध्ये गेल्यावर लक्षात येतं की त्यांची जी संपत्ती आहे ती सगळी आपली आहे. मला सगळं तिथे जाताना वाटायचं हे आपलंच आहे सगळं. कोहिनूर हिरा आपला आहे, तिथले जे काही त्यांनी जे चांगले कपडे घालतात ते आपले आहे. बँक ऑफ इंग्लंड, जगात जरी सगळीकडे दुष्काळ पडला तरी इंग्लंडमध्ये पडणार नाही असं म्हणतात, कारण त्यांच्याकडे कितीतरी टन सोनं आहे, ते सगळं आपलंच आहे. त्यामुळे एकूण असा असा विचार येतो की ह्या परिस्थितीमध्ये बायका आपल्याकडे जशा आपण पाहिल्या त्याच्यातली ही अशी एक परिस्थिती आहे की आपल्याकडे आता दुसरी आमची जी मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी घरातली बाई, तिच्या एकटी मुलगी, TB झालेला असतो कारण खाणीत काम करावं लागतं मुलाला, शेती कमी आहे म्हणून याला तिकडेच नोकरी मिळेल ती करावी लागते आणि शेवटी त्या 2 मुली घेऊन ती बहिणीकडे येते. अशी दुसरी एक बाई. तिसरी एक बाई अशी आहे की जिला एका देशमुख घरात मोठ्या झालं होतं आणि तिला मुलीच होतात म्हणून मग तिला मारायचं एक चालतं. हे पूर्वी एक फार कॉमन होतं. आमच्या समोरच ही घटना घडली की बायकांनी सह्या करायच्या, अंगठा द्यायचा आणि दुसरी बायको करायची, तिसरी बायको, चौथी. हे किती पूर्वी परंपरा आहे. तुम्हाला माहिती आहे नानासाहेब पेशव्याला 8 बायका होत्या आणि शेवटी त्याची पत्र जर तुम्ही पाहिली, म्हणजे इंग्रज यायच्या काळाची परिस्थिती, पत्रात असं होतं, कोण तो गोविंदपंत होता त्याला दिल्लीला जाताना, की आमचा मुक्काम इथे इथे होणार आहे, अमुक गावी 8-9 वर्षाच्या शुद्ध कोवळ्या मुली तयार करून ठेवाव्या, असे नानासाहेब पेशव्याची पत्र आहेत आज दिसतात. 8-10 वर्षाच्या मुली, हा किती त्यावेळी 42-43 वर्षाचा होता, गर्भाधान करत असताना तिकडे विश्वासराव याचा भाऊ मारला गेला. अशी आपल्याकडे ही परिस्थिती होती. तर अशा सगळ्या या परिस्थितीमध्ये या देशमुख घरातली जी बाई हिला मारतात तेव्हा हिने काय करावं, की सहन करावं का सगळं, की अंगठा द्यावा आणि दुसरी बायको करू द्यावी. आणि दुसरी कशा करता करणार, हिच्यात काय वाईट होतं आणि मुलगी होणं काही हिचं काही दोष नाही आहे, असं असताना तिने का म्हणून सहन करावं. म्हणून ती मग एका आदिवासी बाई बरोबर संगत करून त्याच्यात एक महिला ती असं म्हणते की तुला नवरा मारायचं औषध देऊ का. गंमत अशी दादा की आपण खानदेशातल्या सातपुड्यामध्ये नवरा मारायचं औषध विकणाऱ्या बायका होत्या असं तुमचं म्हणणं आहे. असं मी पाहिलेलं आहे स्वतः. म्हणजे आम्ही कुठे गेलो होतो पहा, आमच्याकडे 8-8 दिवस असे गुरं घेऊन जायचं. उर्कू लोकांचं एक काहीतरी वस्ती होती. तर तिथे हे जेव्हा आमचे हे जायचे महिंदार म्हणतात त्याला, दर महिन्याने ठेवलेले लोक गुरं घेऊन जायचे. मग काही काम नसायचं तर त्यांच्या वस्तीवर जायचे. ते आता माझ्या हिंदूच्या पुढल्या भागात येणार आहे. तर तिथल्या बाया त्यांच्याकडे काय काय हे सांगायच्या. हे बोरं पाहिजे का, अमुक पाहिजे का, मेरूनची बोरं तुम्हाला माहिती आहे, दुर्मिळ अशा काही गोष्टी पाहिजे का, त्याच्यात नवरा मारायचं औषध पाहिजे का, असंही विचारत बायका. आता त्या पुरुषांनाच ती म्हणायची नवरा मारायचं औषध पाहिजे का, म्हणजे त्या पुरुषांनी ते नवरा मारायचं औषध घेऊन गावात कोणाला तरी द्यावं अशी परिस्थिती त्यावेळी होती. इतके ते लोक ओपन होते की एक माणूस जर त्रास देत असला बायकोला तर बायकोनी का मारू नये त्याला, असं एक समज त्यावेळी सगळा होता. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपल्याकडे हे सभ्यता येण्याच्या आधी, म्हणजे आपला डावा मेंदू वाढायच्या आधी हा उजवा मेंदू फार चांगलं काम करत होता, असं एक मला वाटतं. मला इथेच एक गंमत वाटते दादा की जे तुमचं आकलन आहे किंवा तुम्ही जगभरातलं इतकं ऐकता, इतकं वाचता आणि त्याचा एक म्हणजे तुमच्याच ओळी अशा आहेत की आपल्या रोजच्या जगण्याचं ऊर्ध्वपातन व्हावं आणि त्याची एखादी कवितेची ओळ व्हावी. तर तुम्ही पटकन लिहित नाही, आकलन करून लिहिता, पण तुमच्या सगळ्या एकूण म्हणजे तुमचा देशीवाद असेल की जो करुणा सांगतो आणि आपल्या मातीतनं आपण जग बघावं आणि सगळ्या जगाला करुणेने कवेत घ्यावं,
त्या देशीवादाकडे संकुचितपणे पाहिलं जातं. हिंदू ही तुमची कादंबरी, याच्यावर हिंदुत्ववादी पण तुटून पडले, परिवर्तनवादी पण तुटून पडले, ज्यांना समाज तशा अर्थाने ते पुरोगामी आहेत अशा लोकांना असं वाटलं की तुम्ही सरंजामशाहीचं संरक्षण करताय. एकीकडे हिंदुत्ववाद्यांना वाटलं की तुम्ही हिंदू धर्मावर हल्ला करताय. हे काय दादा, उस आदमी के दुश्मन है बहुत, आदमी अच्छा होगा, असं काहीतरी तुमचं आहे असं आम्हाला वाटतं. असं का व्हावं की तुमच्या एखाद्या, तुम्ही जाती व्यवस्थेचं समर्थन करता असं बोललं जातं, तुम्ही आडवी जात, उभी जात, देशीवाद, स्त्रीवाद अशा अनेक अंगांनी तुमच्याविषयी समज गैरसमज आहेत. याचं कारण काय? मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्या मनात जे येतं, उजवा मेंदू जे सांगतो ते खरं असतं, आपल्या नेणीवांमध्ये ते असतं. फक्त आपल्याला ती चौकट बरोबर सांभाळावी लागते की आपल्याला जे मांडायचं आहे ते कसं नीट मांडता येईल. सुदैवाने मला ते जमलं असं मला वाटतं, कारण मी अगदी 23व्या वर्षाचा असताना शिकायचं नाही असं ठरवून गावी गेलो आणि तिथेच मला वाईट दिवस आले असताना मी ती कोसला लिहिली आणि त्यावेळी जी मी उजव्या मेंदूचं ऐकलं म्हणून ती चांगली झाली. फक्त मी ती चौकट सांभाळली. म्हणून मला लेखकांना नेहमी सांगावं असं वाटतं की ही जी डाव्या आणि उजव्या मेंदूची चौकट आहे ही नीट सांभाळली, पक्की असते ती. कारण कुठल्याही कलेला पक्की चौकट लागते. चित्राला केवढी पक्की चौकट असते की याच्या बाहेर तुम्ही जायचं नाही, ही पक्की असते, त्याच्यातच काय करायचं ते करा. तसं आहे ह्या परिस्थितीतच मी करायला पाहिजे. दुर्दैवाने मला ते जमत नाही बऱ्याचदा, म्हणून मी 5 वर्ष पोलीस प्रोटेक्शन खाली आहे, तुम्हाला माहीत असेल. ही वाईट परिस्थिती आहे. अच्छे दिन यालाच म्हणतात असं मी मानतो, कारण त्याच्यामुळे आपण आपला तरी विचार करतो कुठे चाललं हे कळतं. एनिवे ह्या गोष्टी होतात राहतात आणि रिस्क घेत राहावी. आपल्याला माहीत आहे, पुन्हा मी एक गालिब सांगतो, मला आवडता कवी, की काय म्हटलंय, सीने का दाग है वो सीने का दाग है वो नाला के लब तक न गया. नाला म्हणजे मनातला आक्रोश असतो, तो सीने का दाग, हा जो असतो मनातला आक्रोश, हा सीनाचा दाग असतो, तो ओठापर्यंत जर गेला नाही तर वाया जातो. आणि त्यांनी उदाहरण असं दिलंय पुढचं की खाक का रिश्क है वो कतरा, जो थेंब खाक का रिश्क है म्हणजे धुळीत वाया जातो, जो समुद्रात जात नाही. खाक का रिश्क है वो कतरा जो दर्या न व्हा. जो थेंबाचं हे कर्तव्य असतं की आधी दर्या व्हावं, नाहीतर तो मातीत नाही सावतो. तसं माझं हे कर्तव्य आहे की मला जे काही होतं आक्रोश ते मी तुमच्या समुद्रापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तुम्ही समुद्रात आणि मी खाक आहे. आणि मला जे दुःख होतं, मला जे वाईट वाटतं, मला जे काय असेल ते मला देशीवादामध्ये मी तेच केलं की नेमकं आपल्यात काय चुकतं आणि काय आपलं, हे आपण सगळे हिंदूच आहोत आणि हे आपणच सगळं कधीतरी सांगावं लागतं. आणि हे जर कोणाला पटलं नाही आणि त्यांना जर काय करायचं ते कर, पण आपल्याला आपल्या सीने का दाग आहे तो तर बाहेर टाकलाच पाहिजे. तो दर्यापर्यंत गेला खूप झालं. आणि मग त्याच्यातून काय होईल ते होईल, बघूया आपण. कारण हे सगळं आपलंच आहे आणि आपण खरं ते तर मांडलं पाहिजे. कारण माझ्या मेंदूनी नेणीवेच माझ्या ते आहे. आणि मी सांगितलंच की आपण काही सुधारतो की नाही, आपण आहे तशीच असतो, म्हणून आपण सारखं सुधारत राहिलं पाहिजे. दर युगात सुधारलेले लोकच मोठे लेखक झाले असं मी मानतो, म्हणून मी प्रयत्न करतो की निदान आपण सुधारावं. दादा, तुमची जी सगळ्या कादंबऱ्या आहेत, म्हणजे कोसला असेल, त्यातला पांडुरंग असेल, चांगदेव चतुष्ट मधला चांगदेव असेल किंवा हिंदू मधला खंडेराव असेल, हे सगळे एक परात्म भाव घेऊन जगतात. एक अलिप्ततावाद त्यांच्यात आहे आणि समाजापासनं हे सगळं निरर्थक आहे, हा सगळा खेळ आहे, याला काही अर्थ नाही आणि याच्यापासून अलिप्त झालं पाहिजे असं तुमचे नायक सांगतात. आणि त्याच वेळेला तुमची कविता मात्र निरर्थक न ठरो बाळाची नाळ, निरर्थक न ठरो बाळाची नाळ, बाहेरचा काळ मोठा कठीण आहे असं म्हणते. किंवा या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्र फेसात निरर्थक न ठरो तुझ्या माझ्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो हे पहाटी पांघरलेले रोशन सूर्य, या खिन्न विनाश तत्वात अकाली महामेघांनी उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ आणि घरभर साचो जगण्याची समृद्ध अडगळ. एकीकडे इतकं तुम्ही निरर्थक आहे असं कादंबरीतला नायक सांगतो आणि कवितेत मात्र तुम्ही निरर्थक न ठरो, हे दोन काय भूमिका आहेत? म्हणजे कवितेतला नेमाडे वेगळे आहेत आणि कादंबरीतले नेमाडे वेगळे आहेत.
शंभूने माझी कविता मला नाही पाठ पण त्याला पाठ म्हटल्यावर मला वाटलं की पुन्हा कविताच लिहाव्या आपण, कारण कादंबरी काही कोण येत नाही. थोडक्यात म्हणजे मी जे निरर्थक न ठरो हा सप्तरंगी आयुष्याचा जो बडबड आहे तो या घोंगावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो असं मी अशा करता म्हणतो की आपण जे जगतो ते मनापासून 100% प्रामाणिकपणे जगतो, आणि त्याचे जे रंग असतात सप्तरंग जे असतात बुडबुड्याचे ते मनापासून आलेले असतात. ते आपण काही मुद्दाम केलेले किंवा खोटं सांगितलेले किंवा बनवाबनवी करून केलेले नसतात. तर हे जे सुंदरपणे आलेले असतात ते ह्या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्रफेसात निरर्थक नको ठरायला. अशासाठी की मला जे काही सुचतं ते खरोखरच महत्त्वाचं आहे, आणि त्यातला हिरवा तांबडा असो, हिरवा असो, निळा असो, थोडासा जांभळाची साख असो किंवा मग जो काय असेल तो रंग हा खरा आहे, आणि तो खरा रंग मग मी आपोआपच जो संवेदनेतून माझा आलेला आहे तो आपोआपच असा चमकला पाहिजे आणि तो निरर्थक न ठरला पाहिजे. असं एक त्याच्यातून मला सुचवायचं असतं. थोडक्यात मला एवढंच सांगायचं असतं की आपण आहे तसं राहावं, आणि काय होईल ते होईल, काय नको मिळो काही होईल तसेल, काय त्याच्यात आपल्याला लोक खतम करतात, दाभोळकर गेले तसे काय 15 वर्षांनी काय कळतं आपल्याला, गेला माणूस, पण तरी तो बुडबुडा आहे, सुरम्य सप्तरंगी बुडबुडा तो आहे, आणि तो आपल्याला महत्वाचा वाटतो. दादा खरं म्हणजे बोलायचं खूप आहे आणि तुम्ही बोलता ते ऐकत राहावंसं वाटतं, पण आपल्या वेळेची मर्यादा आहे. एक 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे मी तुम्हाला विचारणार आहे. त्यातला पहिला असा प्रश्न आहे की सगळ्याच लोकांना काळजी आहे की भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधी चांगले होतील, सलमानचं लग्न कधी होईल आणि हिंदूचा पुढचा भाग कधी येईल, म्हणजे हे कधी होणार आहे? थोडक्यात काही मला उत्तर देता येत नाही, पण आता पहा, कोसला मी लिहिली 23व्या वर्षी, आणि बिडार मी लिहिली, मी इंग्लंड परत आलो म्हणजे काहीतरी म्हणजे जवळजवळ 15-16 वर्षाचा गॅप पडला. नंतर मी बिडार हुल इंग्लंडहून आलो तेव्हा बेकार होतो, काहीच काम नव्हतं, पुन्हा हा बेकार झाला असं म्हणायला लागलो. त्यावेळी मी ते लिहिलं, त्यावेळी हिंदू सुरू केली 73 साली. नंतर ती आली प्रत्यक्ष पहा 2010 साली. किती वर्ष लागली? 40 जवळपास 39-40 वर्ष. तर अजून 40 वर्ष म्हणजे 85 यायचं आपण अजून 40 वर्ष लागतील दादा. कुठून आत्मविश्वास येतो हा? म्हणजे अजून 45 वर्ष म्हणजे अजून 45 म्हणजे मी दरवर्षी म्हणतो की आता पुढच्या वर्षी लिहीन. तसं मी आता ते करतो. ते आता दुर्दैवाने मी लिहायला लागलो करोनामध्ये, तर कविताच खूप आल्या. कविताचा मी तेच विचारणार की सट्टक नावाचा जो तुमचा नवीन काव्य संग्रह येतोय, आमच्या भटकळ साहेबांनी 4 वर्षापासून त्याची ते जाहिरात छापतात रसिकमध्ये, आता येतोय या महिन्यात, आता येतोय, तो कधी येणार आहे? रामदास मला क्षमा करतीलच, मी त्यांना नेहमी 8 दिवसात देतो म्हणतो, आणि आता 2 वर्ष झाली. तसंच आता आज पुन्हा मी म्हटलं की 8 दिवसात देतो, तरी पुन्हा किती सांगता येत नाही, कारण काय ते डोक्यात जे असतं ते आहे तसं नीट यायला पाहिजे. हा जो सुरम्य सप्तरंगी बुडबुडा असतो तो आहे तसा येणं, याच्यासाठी मग असे कार्यक्रम वगैरे नको असतात, किंवा काहीतरी बौद्धिक वगैरे काही कार्यक्रम नको असतात, किंवा मग काहीतरी तुम्ही समीक्षक काहीतरी करायला लागले, असं केलं की मग ते कविता जाते. आणि मी कविताला फार मानतो. ते आताच आमचे मित्र म्हणाले उतरातकर, तसं हा सर्वश्रेष्ठ असा वाङ्मय प्रकार आहे, आणि त्यासाठी मी खूप खटपट करतो की आपण जे आहे ते आहे तसं देता आलं पाहिजे. म्हणून मग वेळ लागला तर चालतो. म्हणून मी म्हणालो 40 वर्ष, पण मी नक्की 1 वर्षाभरात, या वर्षात सट्टक येणार आणि पुढच्या वर्षात हिंदू येणार. हिंदू तर तयारच आहे, खरं म्हणजे मी तयारच करतो ते वर्षाभरात हिंदू. दुसरा आणखी एक चर्चा तुमच्याबद्दल अशी जोरदार आहे दादा, तुम्ही कुठलाही सोशल मीडिया वापरत नाही, पण सोशल मीडियावर रोज तुमच्या बाजूने आणि तुमच्या विरोधात लिहिणारे लोक रोज काही ना काही टाकत असतात. त्यात एक गोष्ट अशी आहे की नेमाडे अनेक पातळीवर थोर असतील, पण ते पण सामान्य आहेत, शेवटी माणूस आहेत, पुरुष आहेत. आमच्या प्रतिभा काकूंनी तुमच्यापर्यंत लोकांना पोचू देत नाही, तुम्हाला त्या कंट्रोल करतात, तुम्ही फोन वापरत नाही, त्यामुळे तुमच्याशी संपर्क होत नाही. आणि काही लोक तर असं म्हणतात की काकूंनी दादांना असं मुठीत ठेवलंय. खरंय का दादा? हे अगदी खरं आहे. कारण एक मी आता कवितेत एक होईल माझ्या कविता संग्रहात की जयांगी मोठेपणात आहे यातना कठीण असं जे आहे ना, त्याची मी एक विडंबन केलं एका कवितेत स्वबद्दल, की जयांगी मोठेपण त्याच्या पत्नीस जयांगी मोठेपण यातना कठीण, तसे पत्नीला यातना कठीण असतात, अशी ती ओळ आहे. तर खरंच आहे, आपल्या खूप लोक येतात, भेटतात, ते विचार करतात, फोन कर. मी तर फोन वापरत नाही, मोबाईल नसतो माझ्याकडे. नंतर एकूणच मग बायकांना त्रास होतो. त्यामुळे जयांगी मोठेपण त्याच्या पत्नीचं यातना कठीण, हे मी मानतो.
दादा मी म्हटलं तसं वेळ कमी आहे. शेवटचा प्रश्न आणि तुम्ही 2 वाक्यात उत्तर द्यायचं आहे. आमच्यावरती दृश्य माध्यमांचा हा काळ दृश्य माध्यमांचा आहे. दृश्य माध्यम हे पण पुन्हा मी नाटक किंवा स्टेजचे कार्यक्रम नाही तर स्क्रीन, आणि या स्क्रीनने सगळ्यांचं जीवन इतकं व्यापलंय. या पार्श्वभूमीवर ही जी काय वाचन संस्कृती किंवा साहित्य संस्कृती आहे, वाचनाच्या स्तरावर आपण कुठे जाऊ आणि हे काय होईल पुढे? हे अतिशय महत्वाचा विषय आहे. आता परवाच मला एक पत्र युरोपियन काय ती कमिशन आहे, तर त्या की युरोपात मोबाईलवर बंदी आणायचं चाललेलं आहे. आणि माझं मत ते विचारत होतं की तुमच्याकडे म्हटलं आमच्याकडे हीच परिस्थिती आहे. आणि दुर्दैव असं होत आहे की या मोबाईलमुळे तुमचे मेंदूतले जे काही 50-60 सेंटर्स असतात, जास्तच खरं म्हणजे, त्या 50-60 सेंटरपैकी एकच सेंटर काम करतं. म्हणजे लहानपणापासून आपण हे आपणच करतो तर मुलंही करायला लागतात, मग बाप करतो, आई करतो, मुलं करतात, करते हल्ली तर परीक्षाही त्याच्यात होतात. याच्यामुळे तुमचा मेंदूचा एकच भाग काम करतो. पण आमच्या वेळी हे काहीच नव्हतं. त्यावेळी आमच्या मेंदूचे सगळे भाग काम करायचे. म्हणजे तिकडे कुठेतरी कावळा ओरडला की इकडे काहीतरी सेन्सेशन व्हायचं. आज जरी कोकिळा ओरडली तर मला आमच्या गावाकडचं ते मामराई आठवते. आज कोकिळेचा मी आवाज ऐकतो सांताक्रूजला, तर मला ते आठवतं. हे कशामुळे की माझे सगळे केंद्र चालू आहेत. पण जर तुम्ही मोबाईल वापरायला लागला तर अगदी न्यूरोलॉजिस्टनी अगदी सिद्ध केलेलं आहे की तुमचं एकच केंद्र काम करतं. म्हणून अगदी कायदेशीर हे बंद व्हायला पाहिजे. जसं इंग्रजी म्हणजे भाषाच एकूण म्हणजे जगातले कुठेही जगात हे चालत नाही, ते कायद्याने बंद केलं आहे. कोरिया, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी तर कोणी शिकवतच नाही इंग्रजी. अशी परिस्थिती कोणी 2-4 लोक शिकून घेतात. आपल्या देशात 50% 40% लोक इंग्रजी शिकतात, इंग्रजी मीडियम शिकतात. हे चुकीचं आहे. तसं आपल्याकडे 80 जवळ 70-80% लोक मोबाईल वापरायला लागले, हे चुकीचं आहे. हे कायद्यानेच बंद करण्यासारखी परिस्थिती आहे. शेवटी सरकार कशासाठी आहे? सरकार हे अशासाठीच आहे की त्यांनी लोकांना अप्रिय अशा गोष्टी करायच्या. उदाहरणार्थ एवढी मोठी आर्मी ठेवतात, ही अप्रिय गोष्ट आहे की नाही? ते करतात की नाही आपल्यासाठी? तसं मोबाईल सुद्धा करावी, इंग्रजीचं माध्यमं बंद करावी. हे सुद्धा अप्रिय अशा काही गोष्टी सरकारने केल्या पाहिजे. जसं ते राष्ट्रीयता ही अप्रिय गोष्टी करतात किंवा राम मंदिर अप्रिय गोष्टी करतात, तसं हे सुद्धा अप्रिय काही आहे ते केलं पाहिजे सरकारने, तरच ते होईल. पुढे नमस्कार.